शिक्षण, समाजसेवा आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविणारे ज्ञानसूर्य, ज्ञानतपस्वी, शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांना पंढरपूर तालुक्यातील पुळूज इथं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले। डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन पुळूज, देवाभाऊ लाडकी बहीण महिला सहकारी पतसंस्था तसेच रणजितसिंह मोहिते पाटील सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्यांनी शिक्षणाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले कार्य समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहील असं मत व्यक्त केले। सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील विकासाला चालना देणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे या माध्यमातून त्यांनी उभे केलेले कार्य भावी पिढ्यांसाठी दिशादर्शक असल्याचे उपस्थितांनी सांगितले। डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रासह विविध सामाजिक उपक्रमांमध्ये दिलेले योगदान समाज मनावर कायमस्वरूपी कोरलं गेलंय। त्यांच्या निधनानं शिक्षण, सामाजिक आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमात डॉक्टर सुनील गावडे, दादासाहेब सुतार, गणेश तेरवे, सागर कोंडकर, दत्ता भोसले, बालाजी मदने, पृथ्वीराज मदने, वैभव मदने, मुरियाद मुलानी, संतोष रणसिंग, सोहम मदने, बिरुदेव शेंडगे, राम देवकर, शशिकांत माने, बजरंग शेंडेकर, अमोल नाना गावडे, नागेश पुजारी यांच्यासह पुळूज येथील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते।